दर्शक हो, जय भीम, नमो बुद्धाय. नागसेन 37 या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दर्शक हो, ज्याप्रमाणे एखादा निष्णांत वैद्य रुग्णाला पाहता क्षणी त्याच्या रोगाविषयी जाणतो, एखादा निष्णांत सोनार सोन्याला पाहताच सोन्याची गुणवत्ता जाणतो, अगदी त्याचप्रमाणे भगवान तथागत बुद्धांनी सारिपुत्त आणि मोग्गलायन यांना पाहता क्षणी जाणलं होतं आणि आपल्या संघाला निर्देशित सुद्धा केलं होतं की भिक्षूंनो, हे माझ्या संघाचे अग्रश्रावक बनणार आहेत. ज्यांच्याविषयी अशा पद्धतीने तथागत भगवान बुद्धांनी कथन केलं होतं, त्या भंते सारिपुत्तांविषयी आज आपण तपशीलवार माहिती मिळवण्याचा प्रयत्न करूया. जे भंते सारिपुत्त भगवान तथागत बुद्धांचे समकालीन आहेत, भगवान तथागत बुद्धांचे अग्रश्रावक आहेत. ज्या सारिपुत्तांची स्वयं तथागत बुद्धांनी सुद्धा भरपूर अशी प्रशंसा केलेली आहे. पंडित, महाप्रज्ञावान आणि तीक्ष्ण ज्ञानबुद्धींचे, ज्यांच्याविषयी स्वयं तथागत भगवान बुद्धांनी बुद्धानंतर सर्वोच्च ज्ञानी आणि ज्यांच्याकडे संग्रह प्रवृत्तीचा लवलेश नाही असे अल्पेच्छुक आणि क्षमाशीलतेमध्ये धरतीक समान क्षमाशीलता ज्यांच्याकडे आहे, अशी शिफारस ज्यांची तथागत भगवान बुद्धांनी केलेली आहे, असे ते सारिपुत्त यांच्याविषयी आज आपण माहिती घेऊया. सारिपुत्त यांचं जन्मगाव हे नालक आहे. त्यांच्या पित्याचे गाव वगंत आणि मातेचे नाव रूपसारी. त्यांच्या मातेचे नाव रूपसारी. या रूपसारी नावावरून, मातेच्या रूपसारी या नावावरून त्यांना सारिपुत्त असं म्हटलं जायला लागलं. खरं तर त्यांचं मूळ नाव हे उपतिष्य असं आहे. उपतिस्स आणि आईच्या नावावरून त्यांना सारिपुत्त म्हणून ओळखलं जायला लागलं. या सारिपुत्त यांना 3 भाऊ आणि 3 बहिणी होत्या. या 3 भावांमध्ये चुंद, उपसेन आणि रेवत. 3 बहिणींमध्ये चाला, उपचाला आणि शिशुपचाला ह्या त्यांच्या 3 बहिणी. मोग्गलायन आणि सारिपुत्त हे दोघे अत्यंत जिवलग मित्र हे आपल्याला माहीत आहे. अशी ही चर्चा आहे की सारिपुत्त आणि मोग्गलायन हे तथागत भगवान बुद्धांचे अग्रश्रावक होते. ते उजवे डावे हात होते. तर हे सारिपुत्त आणि मोग्गलायन हे जे मित्र होते, ते केवळ दोघेच मित्र नव्हते, तर या दोघांच्याही परिवारामध्ये 7 पिढ्यांपासून मित्रत्वाचे संबंध होते. अशा पद्धतीचाही उल्लेख साहित्यामध्ये आढळतो. सारिपुत्त यांच्याकडे 500 पालख्या आणि मोग्गलायन यांच्याकडे 500 गाड्या. ज्या पालख्या आणि गाड्यांना प्रशिक्षित अश्व जुंपल्या जायचे, अशा पालख्या, अशा गाड्या त्यांच्याकडे होत्या. यावरून सारिपुत्त आणि मोग्गलायन हे दोन्ही अत्यंत वैभवशाली परिवारातील होते हे आपल्याला सिद्ध होते. सारिपुत्त आणि मोग्गलायन हे दोघे जिवलग मित्र एकदा एक नाटक पाहायला गेले, व्यंगात्मक नाटक. आणि हे मनोरंजनात्मक नाटक पाहत असताना त्यांना त्या नाटकामधून वस्तूंच्या असारतेविषयी बोध झाला. ह्या ज्या वस्तू आहेत
ज्या आपण आपल्या सुखाच्या वस्तू म्हणून संबोधतो, सुखाच्या वस्तू म्हणून ओळखतो, तर त्याविषयी त्यांच्या मनामध्ये असा भाव झाला की त्या पूर्णतः असार आहेत, ज्यामध्ये कुठलाही सार नाही आहे. ज्या आपण सुखासाठी आणतो त्या केवळ क्षणभंगूर सुखासाठी आहेत, हा बोध त्यांना झाला. आणि त्या दोघांनीही ठरवलं की आपण गृहत्याग करायचा. आणि म्हणून दोघांनीही ठरवल्याप्रमाणे ते खरोखर गृहत्याग करतात आणि प्रवर्जित होऊन संजय यांच्याकडे जातात. संजय यांच्याकडे राहत असताना त्यांना जी ज्ञान लालसा असते, ज्ञान जिज्ञासा असते, ती त्यांची तिथे पूर्ण होत नाही. आणि म्हणून ते काहीतरी नव्या शोधात असतात. आणि मग ते दोघेही एके दिवशी दोघं मित्र एकमेकांमध्ये करार करतात की मित्रा, ज्याला कोणाला सर्वप्रथम श्रेष्ठ अशा सत्य ज्ञानाचा बोध होईल, ज्याला कोणाला अमृतत्वाचा साक्षात्कार होईल, निर्वाणाचा साक्षात्कार होईल, तर त्याने तो दुसऱ्या मित्राला प्रथम कथन करायचा. अशा पद्धतीचे दोघांचा तो करार होतो. आणि काय होते की एके दिवशी तथागत भगवान बुद्ध राजगृह वेळुवनात आपल्या भिक्खू संघांसह असतात, वेळुवनामध्ये विहार करीत असतात. त्यांच्या समवेत एक नव्यानेच प्रवजित झालेले अश्वजितसुद्धा असतात. आणि एके दिवशी मध्यान्नापूर्वी अश्वजित भिक्षापात्र आणि चिवर परिधान करून आपल्या शरीराला चहूबाजूंनी चिवराने आच्छादित करून सर्मनत्वाला साजेसा चिवर परिधान करून खाली नजर करून विनयाला शोभेल अशा पद्धतीने गावामध्ये चारिकेसाठी प्रवेश करते होतात. त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्नता असते, अत्यंत समाधान असते आणि त्यामुळे त्यांचा चेहरा तेजपुंज झालेला असतो. हे सारीपुत्त पाहत असतात की कोणीतरी श्रमण आहे आणि त्याचा चेहरा अत्यंत प्रभावी आहे, तो अत्यंत धीरगंभीर आहे, शांत आहे, प्रसन्न आहे. त्याला पाहून त्या सारीपुत्ताला असं वाटायला लागते की निश्चितच या धर्तीवरती कोणीतरी अरहंत असावे आणि त्यांच्या मार्गाचं अनुसरण करून हे अशा पद्धतीची शांती माणसाच्या जीवनात मिळत असावी असं त्यांना वाटते. आणि म्हणून त्यांना असं वाटते की आपण या श्रमणाला जाऊन भेटावं आणि ते कशा पद्धतीने ज्ञान ग्रहण करतात, त्यांना ज्ञान देणारा त्यांचा शास्ता कोण आहे, उपदेशक कोण आहे, म्हणून त्यांना विचारावं आणि आपण सुद्धा त्या दिशेने जावं असा विचार मनात असतानाच ते जाणतात की त्या श्रमणाला भेटण्याची आता ही योग्य वेळ नसावी, कारण ते सध्या चारिका करीत आहेत. आणि म्हणून सारीपुत्त त्यांना चारिका झाल्यानंतर आणि त्यांच्या चारिकेनंतर भोजन झाल्यानंतर ते त्यांना भेटतात आणि भेटल्यानंतर त्यांना विचारतात की श्रमण, आपले मुखकमल अत्यंत तेजस्वी आहे, आपल्या चेहऱ्यावरती अत्यंत शांतता, प्रसन्नता आहे आणि संतुष्टी आहे. याचं काय बरं रहस्य आहे? कोण आपला शास्ता आहे आणि त्यांचा उपदेश काय आहे? तेव्हा भंते अश्वजित सांगतात की भगवान सम्यक संबुद्ध हे आमचे शास्ता आहेत. आणि जेव्हा ते त्यांचा उपदेश काय म्हणून विचारतात तर तेव्हा सांगतात की मी तर अत्यंत नव्यानेच या संघामध्ये प्रवर्जित झालेला आहो, फार काही मला सांगता येणार नाही. सारीपुत्त त्यांना थोडक्यामध्ये सांगण्याविषयी जेव्हा विनंती करतात
तेव्हा अश्वजित थोडक्यामध्ये त्यांना तथागतांचा उपदेश सांगतात की आमचे तथागत सांगतात, ए धम्मा हेतुप्प भवा हेतु ते संग तथागतो आह ते संचयो निरोधो एवं वादो महासमनो. आमच्या महाश्रमणांचं, आमच्या तथागतांचा हे दर्शन आहे. कोणतं? ए धम्मा हेतुप्प भवा. जे काही धर्म आहेत, जे धम्म आहेत, ज्या काही गोष्टी उत्पन्न होतात, त्या सर्व गोष्टीला काहीतरी हेतू आहे, कारण आहे. कारणाशिवाय काहीही नाही. आणि म्हणून हे जे कारणं आहेत, या कारणांचे जे समुदाय आहेत, हे कारणं कशी उत्पन्न होतात आणि त्या कारणांची निर्जरा कशी करायची आहे, हे सुद्धा तथागत बुद्ध सांगतात. आणि एकंदरीत जे संपूर्ण दुःख आहे, या दुःखाचे कारणं आणि या कारणांची निर्जरा कशी करायची आहे, हे कारणच कसे नष्ट करायचे आहेत, दुःख कसं नष्ट करायचं आहे, याविषयी आमचे तथागत बुद्ध सांगतात. हे ऐकून सारिपुत्त अत्यंत प्रभावित होतात आणि ते मनोमन ते सत्यज्ञान त्यांना ते पसंत करतात आणि त्या सत्यज्ञानाचं अनुमोदन करून ते विचार करतात की आता आपण आपल्या मित्राला सुद्धा हे आपण कथन केलं पाहिजेत. म्हणून ते मित्राकडे जायला निघतात, मोगलायनकडे. जेव्हा मोगलायन सारिपुत्तांना दुरूनच येताना पाहतात, तेव्हा जवळ आल्यानंतर मोगलायन सारिपुत्तांना विचारतात, मित्रा, तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे, स्मित आहे आणि प्रसन्नताही आहे. काय रहस्य आहे? निश्चितच तुम्हाला काहीतरी नवीन मार्ग गवसला असावा असं मला वाटते. तेव्हा सारिपुत्त सांगतात, होय मित्रा, भगवान सम्यक संबुद्धांचा मार्ग जो अश्वजितांमार्फत मला समजलेला आहे आणि मग तो संपूर्ण घडलेली हकीकत ते त्या मोगलायन यांना सांगतात. आणि मग ते दोघेही ठरवतात की आपण भगवान बुद्धांचं मार्ग अनुसरला पाहिजेत. तेव्हा सारिपुत्त ते ज्या संजयकडे राहत असतात, त्या तेथील सर्व परिवारजकांना ही माहिती आपण दिली पाहिजे, जेणेकरून ते सुद्धा सत्य मार्गावर येतील. आणि म्हणून ते त्यांना सांगतात. त्या 250 परिवारजकांना सुद्धा तो मार्ग आवडतो आणि ते सुद्धा जायला सारिपुत्तांसोबत यायला तयार असतात. शेवटी सारिपुत्त त्या संजय याला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु संजय तथागतांकडे येण्यासाठी मनाई करतो. आणि मग अशा पद्धतीने सारिपुत्त आणि मोगलायन हे दोघेही तथागतांच्या दर्शनासाठी तथागतांकडे जात असतात. जेव्हा तथागत भगवान बुद्धांकडे ते जायला निघतात, तेव्हा ते भगवान बुद्ध भिक्खू संघासमवेत बसलेले आहेत. दुरूनच सारिपुत्त आणि मोगलायन येत आहेत आणि दुरूनच येत असणाऱ्या त्या सारिपुत्त आणि मोगलायनांना पाहून भगवान बुद्ध त्यांच्याकडे अंगुली निर्देशित करून आपल्या संघाला सांगतात की भिक्षूंनो, ते जे दोघे येत आहेत ते माझ्या धम्माचे अग्रश्रावक बनणार आहेत. पाहता क्षणी तथागत भगवान बुद्धांनी सारिपुत्तांविषयी अशा पद्धतीचं मनोगत व्यक्त केलेलं होतं. आणि ते सुद्धा तिथे येतात आणि भगवान बुद्धांना वंदन करून आपल्या संघामध्ये सहभागी करून घेण्याची विनंती करतात. यही भिक्कवे या शब्दाने भगवान तथागत बुद्ध सारिपुत्त आणि मोगलायन यांना आपल्या संघामध्ये सहभागी करून घेतात. विशेष प्रसंगी सोबत ठेवत असत. जसं की बुद्धत्वाचा लाभ झाल्यानंतर बुद्ध जेव्हा आपल्या पित्याच्या गृही जातात, सर्व लोक तथागत बुद्धाला स्वतः येऊन भेटतात, परंतु यशोधरा मात्र येत नाही. आणि तिची अपेक्षा असते की तथागत भगवान बुद्धांनी स्वतः येऊन
मला दर्शन द्यावं. तर अशा विशेष प्रसंगी तथागत बुद्ध सारिपुत्तांना सोबत ठेवत असत. असे हे सारिपुत्त या सारिपुत्ताची भगवान बुद्धांनी स्वतः अनेक वेळा प्रशंसा केलेली आहे. सारिपुत्तांना त्यांनी भिक्खूंना सांगितलेलं आहे की सारिपुत्त हे जननी समान आहेत, म्हणजे माते समान आहेत. ते 4 आर्य सत्याला विस्ताराने समजवणारे आहेत. तथागत भगवान बुद्ध अनेक वेळा एखाद्या विषयाचं शीर्षक सुचवायचे आणि निघून जायचे, तेव्हा त्या शीर्षकाचं तपशीलवार विवरण, तपशीलवार माहिती देण्याचं काम सारिपुत्त करत असत. ही सारिपुत्तांची विशेषता होती. भगवान बुद्धांनी स्वतःच एकदा असं म्हटलेलं आहे. भिक्षू आणि भिक्षुणींच्या एका सभेमध्ये भगवान बुद्धांनी सारिपुत्तांविषयी असं म्हटलेलं आहे की या धर्तीवर तथागत सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्यानंतर सारिपुत्त सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहे. अशा पद्धतीची प्रशंसा तथागत भगवान बुद्धांनी त्यांची केलेली आहे. एकदा सेल तथागत बुद्धांना प्रश्न विचारतो की तुमच्या या धम्माचा सेनापती कोण आहे? तर त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध उत्तर देतात की ज्या पद्धतीने एखादा चक्रवर्ती राजा असतो आणि त्या चक्रवर्ती राजाचा ज्येष्ठ पुत्र आपल्या राजा असणाऱ्या पित्याचं राजचक्र गतिमान करण्याचं काम करतो, त्याच पद्धतीने माझ्या धम्मचक्राला गतिमान करण्याचं काम सारिपुत्त यांनी केलेलं आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सारिपुत्तांची प्रशंसा केलेली आहे. या सारिपुत्तांमध्ये अनेकसे गुण आहेत की जे आपल्या जीवनामध्ये उपयुक्त असे ठरतात आणि म्हणून त्यांची माहिती आपण मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. एक त्यांचा गुण कृतज्ञतेचा गुण. राद नावाचा एक व्यक्ती प्रवर्जित होऊ इच्छित असतो आणि त्याची इच्छा असते की आपण प्रवर्जित झालो पाहिजेत, परंतु काही कारणामुळे कोणी भिक्षू त्यांना प्रवर्जित करत नाहीत. ही बातमी जेव्हा तथागत बुद्धाला समजते, भिक्षू भगवान बुद्धाला सांगतात की भगवान, हा राद नावाचा एक व्यक्ती आहे, तो प्रवजित होऊ इच्छितो, परंतु प्रवज्या न मिळाल्यामुळे तो सुकून गेलेला आहे. तेव्हा तथागत बुद्ध भिक्खू संघाला सांगतात की तुम्हापैकी कोणाला आठवते का की या रादने कोणावर काही उपकार केलेले आहेत? तेव्हा सर्व भिक्खू संघ शांत असतो आणि त्या शांत अवस्थेमध्ये भंते सारिपुत्त म्हणतात की होय भगवान, मला राद यांच्या उपकारांविषयी स्मरण होते. तेव्हा भगवान बुद्ध त्यांना विचारतात की काय उपकार केलेले आहेत राद यांनी तुमच्यावर? तेव्हा सारिपुत्त सांगतात, भगवान, मला चारिकेमध्ये एक पळीभर भात वाढण्याचं काम, एक पळीभर भात दान देण्याचं काम राद यांनी केलेलं आहे. तेव्हा भगवान बुद्ध सारिपुत्तांना म्हणतात, तर मग ठीक आहे, या राद यांना प्रवर्जित करण्याचं काम आपण करावं. यामधून आपल्याला सारिपुत्त यांचा दृष्टिकोन, त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, अगदी छोट्या जर समजा कोणाचे उपकार असतील तर ते सुद्धा स्मरण करण्याचं ती सुद्धा
त्याविषयी सुद्धा कृतज्ञता भंते सारिपुत्त यांच्या मनामध्ये असायची. यासोबतच ज्या संजय यांच्याकडे सारिपुत्त राहत असत, त्या संजयला सुद्धा तथागत भगवान बुद्धांचा पवित्र पावन धम्म लाभावा आणि त्याचं जीवन या निर्वाण रूपी अमृत पदाचा साक्षात्कार त्याला सुद्धा व्हावा, अशा पद्धतीचा त्यांच्या मनामध्ये संजय यांच्याविषयी सुद्धा एक कृतज्ञतेचा भाव होता. आणि म्हणून त्या संजयला सुद्धा त्यांनी धम्म सांगण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु संजय यांनी मात्र बऱ्याच वेळा तो नाकारला. भंते सारिपुत्त यांचा आणखी एक महत्त्वाचा गुण की कोणी लहानात लहान जरी असेल आणि त्यांनी जर त्यांना सल्ला दिला तर तो सल्ला त्यांनी कधीही नाकारला नाही. जसं की एक सुक नावाचा सारिपुत्रांच्या दाईचा पुत्र आहे. जो सुक सारिपुत्रांच्या दाईचा पुत्र आहे आणि जो 7व्या वर्षीच सारिपुत्तांकडेच प्रवजित झालेला होता. आणि एकदा सारिपुत्त भंतेंच्या पाठोपाठ सुख हे चारिका करण्यासाठी जात असताना, काही चर्चा करत जात असताना मध्येच ते सुख सारिपुत्त भंतेंना म्हणतात की भंते मी विहारावर परत जातो. तेव्हा सारिपुत्त भंते त्याला सहमती देतात, ठीक आहे. आणि मग ते जाताना सुख सारिपुत्तांना म्हणतो, भंते येताना माझ्यासाठी स्वादिष्ट भोजन चारिकेमधून घेऊन या, आणि जर का ते तुमच्या पुण्याने तुम्हाला मिळालं जर नाही तर माझ्या पुण्याने मात्र तुम्हाला ते निश्चितच लाभेल, असं सुख जेव्हा त्यांना म्हणतो, तर त्या पद्धतीने सुखला पाहिजे असणारं जे भोजन आहे ते कुठे मिळेल हा विचार करून अशा योग्य ठिकाणाहून त्याला भोजन आपल्या चारिकेमध्ये प्राप्त करतात आणि ते त्या सुखला विहारामध्ये आल्यानंतर देतात. अशा पद्धतीने छोट्या छोट्या श्रामणेरांचा सुद्धा सल्ला त्यांनी ऐकलेला आहे. दुसरं एक प्रसंग आहे की एक श्रामणेर सारिपुत्तांना म्हणतो, सारिपुत्तांचं एकदा त्यांच्या खांद्यावरून चिवर असं घसरत चाललेलं आहे. तेव्हा एक श्रामणेर म्हणतो, भंते तुमचं चिवर खाली घसरत आहे. तेव्हा त्यांना हा आपल्यापेक्षा खूप कनिष्ठ आहे असा कोणताही भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होत नाही. तर ते त्याला म्हणतात, योग्यच केलं तुम्ही जे मला सूचना दिली, आणि असं म्हणून ते आपल्या खांद्यावरचं चिवर सावरतात. छोट्यातील छोट्या व्यक्तीचा श्रामणेरांचा सुद्धा सल्ला त्यांनी सन्मानाने स्वीकारलेलाच होता. सारिपुत्त यांच्या जीवनातील सर्वोच्च सन्मान जर सांगायचा झाला तर एकदा भगवान तथागत गंधकुटीमध्ये परविणात आसनस्थ होते आणि तेथे भगवान बुद्धांनी त्या गंधकुटीमध्ये चौफेर भिक्खू बसलेले असताना संघाला उद्देशून भगवान बुद्ध म्हणतात की मला आता उपस्थापकाची गरज आहे, म्हणजे निजी सेवा देणाऱ्या एखाद्या सेवकाची गरज आहे. तेव्हा सारिपुत्त म्हणतात की भंते मी तुम्हास सेवा द्यायला तयार आहे. तर तथागत बुद्ध त्यांना म्हणतात, सारिपुत्त ज्या भागामध्ये जातो त्या भागामध्ये तथागताला परत धम्म प्रचार प्रसार करण्याची गरज राहत नाही. कारण धम्म ज्ञानामध्ये एवढे अग्रेसर सारिपुत्त होते, त्यामुळे जिथे सारिपुत्त जातात तिथे तथागताला जायची गरजच वाटत नाही. आणि म्हणून अशा या धम्मधर व्यक्तीला सेवेमध्ये गुंतवून ठेवणे हे तथागताला योग्य वाटत नाही.
अशा पद्धतीने तथागत बुद्ध त्यांचा सन्मान करतात. या सारिपुत्त भंतेंचे संघामध्ये इतरांसोबत कसे संबंध होते हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहायला पाहिजेत. यामध्ये मोग्गलायन हे तर त्यांचे बालमित्रच होते, परंतु त्या मोगलांसोबत तर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होतेच, परंतु संघामध्ये सुद्धा त्यांनी कधी दुजाभाव केलेला नव्हता. आणि आनंद यांच्याविषयी सुद्धा त्यांच्या मनामध्ये अत्यंत स्नेह होता. आणि ते स्नेह असण्याचं कारण असं होतं की त्यांना ते जे तथागत भगवान बुद्धांची सेवा करू इच्छित होते, ज्या पद्धतीने करू इच्छित होते, अगदी त्याच पद्धतीने आनंदसुद्धा तथागत भगवान बुद्धांची सेवा करत आहेत. या गोष्टीमुळे भंते सारिपुत्त यांना आनंदाविषयी अत्यंत स्नेह होता. एकदा एक प्रसंग आहे. स्वयं तथागत भगवान बुद्ध आनंदला विचारतात. काय विचारतात की आनंदला विचारतात की सारिपुत्त तुम्हाला चांगले वाटतात का? तेव्हा आनंद त्यांना उत्तर देतात की भगवान, असा कोण मूर्ख आहे, कोण दृष्टचित्त आहे, कोण मूढमतीचा आहे की ज्याला आनंद आवडणार नाही? आनंद म्हणतो, भगवान, सारिपुत्त हे पंडित आहेत, महाप्रज्ञावान आहेत आणि अल्पेच्छुक आहेत, निर्विकल्प आहेत. कुठलाही विकल्प नसतो त्यांच्याकडे, निर्विकल्प आहेत आणि प्रयत्नशील आहेत. त्यासोबतच ते उत्तम वक्ते आहेत. आणि असे आनंद कोणाला चांगले वाटणार नाहीत. तेव्हा भगवान बुद्धसुद्धा आनंद यांच्या त्या वक्तव्याचं अनुमोदन करतात. सारिपुत्त यांचे संबंध राहुलसोबत सुद्धा अत्यंत जिव्हाळ्याचे असेच होते. राहुल यांना सुद्धा त्यांनी आनापानसती ही विद्या त्यांनी शिकवलेली आहे. आणि राहुल माता त्यांच्यासोबत सुद्धा त्यांचे तितकेच संघाचे संबंध होते. एक उदाहरण द्यायचं झाल्यास, एकदा राहुल माता आजारी असताना त्यांना ज्या औषधीयुक्त आहाराची गरज होती ते मिळवून देण्याचे प्रयत्न सारिपुत्त यांनी केलेले आहेत. आणि यासोबतच अनाथपिंडक यांनासुद्धा आजारपणामध्ये ते भेटायला गेलेले आहेत. रुग्णांची सेवा करणे आणि रुग्णांना भेटायला जाणे हा त्यांचा तर नित्याचा भाग होता. सेवाभाव ही त्यांची अत्यंत जवळची अशी वृत्ती होती. त्यांच्या जीवनाचं कार्य जर आपण पाहिलं तर भगवान बुद्धांनी जे त्यांना अग्रश्रावक म्हणून आणि सेनापती म्हणून जे भूमिका त्यांच्याकडे होते, तर ती अत्यंत महत्त्वपूर्ण त्यांनी बजावलेली आहे. संघाला अभेद्य ठेवण्याचं कार्य, मौलिक कार्य त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. असे हे भंते सारिपुत्त यांच्या अंतिम श्वासाची चाहूल लागायला लागते, तेव्हा ते तथागत भगवान बुद्धांना भेटतात. त्यांची भेट श्रावस्तीला होते आणि भगवान बुद्धांना ते भेटतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांची अंतिम भेट हा प्रसंग अत्यंत सुंदररित्या कथन केलेला आहे. बाबासाहेब म्हणतात की ग्रंथामध्ये, सारिपुत्त तथागतांना म्हणतात की आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे. भगवान बुद्ध आता आपणाला देह त्यागण्याची परवानगी देतील काय? आणि तथागत भगवान बुद्ध त्यांना विचारतात की
तुम्ही परिनिर्वाणासाठी काही स्थळ निवडले आहे का? तेव्हा सारीपुत्त सांगतात की होय, माझं जे जन्माचं ठिकाण आहे ते मी निवडलेलं आहे आणि तिथे मी जाऊ इच्छितो, आईला भेटू इच्छितो. त्यांची आई तेव्हा जिवंत असते, आईला भेटू इच्छितो. आणि अशा पद्धतीने ते जेव्हा त्यांचं जे गाव आहे नालग्राम या ठिकाणी जाऊ इच्छितात, तेव्हा सारीपुत्त त्याही वेळेला भगवंताला म्हणतात की भगवान, माझं काही जर चूक झाली असेल तर मला क्षमा करावी. आणि भगवान बुद्ध म्हणतात की सारीपुत्त, क्षमा करण्यासारखे काहीही उरलेले नाही. जेव्हा सारीपुत्त तथागत भगवान बुद्धांना अभिवादन करून बुद्धांचा निरोप घेऊन तिथून उठतात, तर स्वयं तथागत भगवान बुद्धसुद्धा सारीपुत्तांच्या सन्मानासाठी त्या जागेवरून उठतात आणि त्या विहाराच्या सज्जामध्ये जाऊन उभे राहतात. सारीपुत्त भगवान बुद्धांना वंदन करतात, हात जोडतात आणि भगवान बुद्धांना पाठ न दाखवता मागल्या मागं चालत 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 वापस जातात. आणि तेव्हा सारीपुत्त म्हणतात की भगवान, पहिले दर्शन झाले तेव्हाही मला आनंद झाला आणि आता हे जीवनातील तुमचे शेवटचे दर्शन आहे आणि आताही मला अत्यंत आनंद झालेला आहे, हर्षभरीत मी झालेलो आहो आणि हे आपलं शेवटचं दर्शन आहे असे म्हणून ते निघत असतात. तेव्हा भगवान बुद्ध भिक्खू संघाला म्हणतात की आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या पाठीमागे जा. तेव्हा भिक्खू संघ पहिल्यांदाच असं होते की भिक्खू संघ बुद्धाला सोडून त्या भंतेंच्या सोबत जातात. बुद्ध एकटे राहतात असं पहिल्यांदा इतिहासामध्ये आहे की बुद्ध तिथे एकटे आहेत आणि बुद्धाला सोडून भिक्खू संघ दुसरीकडे जात आहे. हा सुद्धा भंते सारीपुत्त यांचा सन्मान आहे. अशा पद्धतीने भंते सारीपुत्त हे आपल्या गावामध्ये आपले भाऊ चुंद यांना सांगून आपल्या गावामध्ये जाण्याची तयारी ठेवतात. आणि ते जेव्हा श्रावस्तीमधून गावाकडे जात असतात तेव्हा त्या महाद्वारापर्यंत भिक्खू संघ तर असतोच, पण गृहस्थ लोकसुद्धा त्यांना निरोप देण्यासाठी विशाल अशा जनसमुदायाने तिथे उपस्थित असतात. आणि त्या महाद्वारापर्यंत आल्यानंतर भंते सारीपुत्त त्यांना तिथेच थांबवतात, पुढे न येण्याविषयी सल्ला देतात आणि नंतर ते आपल्या गावाकडचा प्रवास करतात. जेव्हा ते गावामध्ये पोहोचतात तिथे त्यांचा एक भाचा असतो उपरेवत म्हणून, तो त्यांची प्रतीक्षा करत असतो आणि त्यांनी तिथे व्यवस्था केलेली असते. ते त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या आईला असं वाटते की हा अजूनही चिवरामध्येच आहे. त्यांच्या आईला सुरुवातीला असं वाटते की हा गावामध्ये आलेला आहे तर नक्कीच आता चिवर सोडेल, परंतु ते जेव्हा चिवर सोडत नाहीत तेव्हा त्यांच्या आईला त्याचा राग येतो. राग येण्याचं असंही कारण असते की सारीपुत्तांची आई, बघा लक्ष द्या, महत्त्वपूर्ण भाग आहे. सारीपुत्तांची आई ही 6 अहर्तांची आई असते. होय, 6 अहर्तांची आई सारीपुत्तांची आई रूपसारी ही 6 अहर्तांची आई असूनही बुद्धाच्या संघाविषयी ती मात्र द्वेष करणारी असते. आणि त्याचं कारणही तसंच असते की ती अत्यंत वैभवशाली, अत्यंत श्रीमंत असल्यावरही तिचे सर्वच मुलं तिच्यापासून दूर जातात, संघामध्ये सहभागी होतात आणि या गोष्टीचा तिला खूप असा तिटकारा येतो, तिरस्कार वाटतो आणि म्हणून ती संघाचा तिरस्कार करते. हे तर शेवटची भेटीच्या अगोदर तर जेव्हा सारीपुत्त गावामध्ये एकदा स्वतःच्या गावामध्ये जातात तेव्हा त्यांची आई, जेव्हा ते सारीपुत्त चारिका करत असतात तेव्हा त्यांची आई त्यांना शिव्या देते आणि त्या संघामध्ये तेव्हा अगदी राहुलसुद्धा असतात. तर त्यांच्या ते तिरस्कार करण्याचं हेच कारण असते की त्या वैभवशाली असतात आणि त्यांचे 6ही मुलं संघामध्ये सहभागी झालेले असतात.
परंतु जेव्हा आपला मुलगा घरामध्ये आलेला आहे आणि तो आजारी आहे याची त्यांना जाणीव नसते, परंतु जेव्हा त्यांना जाणीव होते आणि त्यानंतर जेव्हा त्यांना हेही समजते की अगदी देवतासुद्धा माझ्या मुलाची पूजा करतात, तर तेव्हा तिलासुद्धा आनंद होतो. आणि मग तेव्हा भंते सारिपुत्त आपल्या आईला धम्माचा उपदेश देतात. जेव्हा सारिपुत्त आपल्या आईला धम्माचा उपदेश देतात आणि ती आई धम्म श्रवण करते, तेव्हा आईच्या ऋणातून मुक्त झाल्याचा आनंद सारिपुत्त भंते अनुभवतात. आणि त्यानंतर आपले बंधू चुंद यांना ते भिक्खू संघाला पाचारण करण्यास सांगतात की भिक्खू संघाला निमंत्रित करा. भिक्खू संघाला निमंत्रित करतात आणि ते उशीच्या सहाऱ्याने आजारी आहेत, झोपलेले आहेत आणि काही दिवसात ते परिनिर्वाणाला पोचणार आहेत आणि अशा अवस्थेत शरीरामध्ये आता शक्ती नाही, अशा अवस्थेत भिक्खू संघाला निमंत्रित करतात. भिक्खू संघ येतो. उस्ती आणि उशीच्या सहाय्याने ते कसे तरी उठून बसतात आणि त्या शेवटच्या प्रसंगीसुद्धा सारिपुत्त संघाला विचारतात. काय विचारतात? की माझ्याकडून काही अन्याय तर झालेला नाही ना? माझ्याकडून कुणी अप्रसन्न तर झालेलं नाही ना? तर जेव्हा भिक्खू संघ त्यांना म्हणतो, नाही भंते, आमच्यावर कुणावरही तुमच्याकडून अन्याय झालेला नाही, आम्ही कुणीही तुमच्यावर अप्रसन्न नाही. हे जेव्हा ते ऐकतात आणि त्यानंतर ते सम्यक समाधीचा अभ्यास करीत सम्यक समाधीच्या गहिराईमध्ये पोचून शेवटचा श्वास घेतात आणि कार्तिकी पौर्णिमेला ते परिनिर्वाणस्थ होतात. असे हे भंते सारिपुत्त आणि यांच्या आईकडून त्यांच्या देहाला अंतिम अग्निदाह दिला जातो आणि त्यानंतर त्यांच्या अस्थी तथागत भगवान बुद्धांकडे नेल्या जातात. तेव्हा त्या अस्थींसमोर ठेवून भगवान बुद्ध आपल्या संघाला उद्देशून म्हणतात की संघ पहा, सारिपुत्त हे सर्वोच्च विद्वान होते, संग्रहवृत्ती नसलेले, कष्टाळू आणि त्यांना पापाची घृणा वाटत होती. क्षमाशीलते ते पृथ्वी समान होते. त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नाही. त्यांच्या त्या अस्थींकडे पहा. अशा पद्धतीने भगवान बुद्ध त्यांच्या अस्थीला साक्षी ठेवूनसुद्धा आपल्या संघाला उपदेशित करतात. अशा या महान भंते सारिपुत्त यांना वंदन करून आजचा हा विषय या ठिकाणी थांबवूया. जय भीम. नमो बुद्धाय.